बाबन्या लगा तुझा साहेब लय आळशी दिसतो या एवढ्या उशीर झोपून चालतंय वय आमचं साहेब कायमच एवढ्या उशीर झोपत नाही ती बरं का. मग इथं काय आलिशान जागा मिळाली काय त्याला म्हणून झोपलाय हे बघ माणसं रानात चालली बार. मग आमचं साहेबाशी कुठं राहणार जायचंय तेव्हा झोपू दे की जरा वेळ. अरे असं कसं सकाळी माणूस लवकर उठला पाहिजे काम असू दे अगर नसू दे. थांब मी ह्याला उठवतोच आता. अरे सुरेश नका की उठवू सुरेश. ओ पायलट साहेब अहो सूर्य पार डोक्यावर आला की लगा बाबन्या तुझ्या साहेबाची इमान अजून चंद्रावर दिसते. तात्या तुम्हाला काय त्याचं इमान घेऊन डबा पोचवाय जायचंय का ताप देते झोपलेल्याला. हो काय हो आता कसं वाटतंय सांगतोय तुला उठवू नको म्हणून. तू बर ऐक ना बघ ना उठल्या चहा लागतो का तुझ्या साहेबाला. बघा मी कवाचा उठलोय चहा मागतोय तर आम्हाला नाही आज झोपलेल्याची खातिरदारी चालली. चहा लागतो का तुमच्यामुळे झोप मिळाली नाही त्याला रातभर केवढ्यानं घोरतो तात्या तुम्ही. आता सकाळी कुठं डोळा लागलाय त्याचा झोप उद्या सुकवण्यात त्याला काय. ग बसतो जरा तू. सुमीनं सांगितलं का नाही साहेबांनी उठवू नको म्हणून. अरे तुझा साहेब उठाना झालाय आणि मला चहा मिळाना झालाय. मला तरी कुठं चहा मिळालाय मग तू साहेबांनी उठवू नकोस तुला सांगून ठेवतो या. माणूस आहेस का कोण आहेस का सूर्या आला तू कसलं लागलं मला. अरे तुला काय अक्कल आहे का अक्कल काठीच्या मध्ये कशाला हात घालतो लागलं का नाही. पण तुला सांगितलं होतं का नाही साहेबांनी उठवू नको म्हणून. अरे तुझ्या साहेबांनी कुठं उठावतोय मी माझं काम करू का नको. अरे ह्या गोदडीत बघ किती धूळ साठली काठी सोड. मला चांगलं माहित आहे तू कशाला करतोयस. मी काठी सोडणार नाही अजिबात. काठी सोडतो बाबड्या. मी नाही सोडणार काठी सोड नाही सोडणार मी. रामभाऊ या चप्याला या रामभाऊ सकाळपासून 4दा झालाय जातो दुकान उघडतो. ऐकलं का बाबन्या दुसऱ्याचं चहा 4 वेळा झालं पण तुझ्या ह्या साहेबामुळं अजून आपला एक बी नाही चहा झाला. तुला डराडर घोराय कोणी सांगितलं होतं. तूच कसा झोपला आणि ह्यालाच कशी नाही आली झोप. हा बस आता तू बस कर आता. बघा उठलं तुमचं साहेब. साहेब चला दात घासून आंघोळ करून घ्या. हो पायलट साहेब अहो उठा तुमच्यामुळे आमचा चहा राहिलाय. साहेब चला आंघोळ करून घ्या तुम्ही उठा. हळू त्यामुळे झालंय सगळं. कुठेस तू ये ना ग कुठे गेली ये ना ये ना. काय पाहिजे साहेब. अरे तू तुमच्या कामाचं काय झालं.
समरसाहेब आले का? नाही आले साहेब. नाही आले. अरे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं होतं ना, नक्की नाही ना आले? नाही आले साहेब. मला बर ऐक, मी काल रात्री इथं झोपलेलो नव्हतो. तुम्ही तर इथंच होता साहेब. मी डोळ्यात तेल घालून बघितलं. अरे मूर्खा, मी काय सांगतोय ते जरा अक्कल वापरून ऐक ना. माझ्याबद्दल जर का कोणी विचारलं तर त्यांना सांगायचं नाही की मी इथं झोपलो होतो, नाही तर तुझं काय खरं नाही. कळलं? समजलं साहेब. हा, ते एक काम कर, आज जा आणि लक्ष्मणकडनं माझ्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन ये. हा, पण हे कुणालाही समजता कामा नये, समजलं? गुपचूप करायचं. हा जा. हे ऐक ऐक, मला पेज दे ना दात घासायला. ऐक इथे. हे काय? राखोंडे. यांनी दात घासायची मी? आम्ही तर येणंच घासतो. ठीक, जा. आलिया भोगासी. पाहिलं आता असं बघत काय बसलं राखुंडीकडे? घास की. अगं ते मी कधी घासलेले नाही निदात, म्हणून फक्त. अरे तू घास बिंदास, त्या पेस्ट पेक्षा चांगली आहे. घास तू, घास घास घास. हा बरं ऐक, पाणी तर आपल्या अंघोळ तेवढी करून घ्या. लका तापलंय की चांगलं. बाबन्या, ए बादली घेऊन ये. साहेब चला आंघोळ करून घ्या. या काय वेळ ठेवतो आत तिथं. मामा तिथं काय चालतात पण? तुला काय करायचंय? चल गपचूप. ह्यांचं काय कळतच नाही, असं कुठं पण जाऊन बसतात काय माहिती. आणि इकडे साहेब हे तुला गपचूप काम करायला सांगितलं होतं ना, म्हणजे लटांबर कशाला घेऊन आला? चांगली चहा पोळी घेऊन आले तुमच्यासाठी. लटांबर म्हणताय वे मला? तसं नाही ग, पण काय नाही, तुमचं प्रेमच नाही राहिलं माझ्यावर. कसं पोरग होईल अशानं? तू फिरून फिरून पोरच काय ती सारखी. मग काय, आपल्याला एखादं पोरग असतं तर दुसऱ्याच्यात राहावं लागलं नसतं, आणि तुमच्यावर ही वेळ पण नसती आली, आणि तुम्ही मला लटांबर पण म्हणला नसता. मामा साहेब, हा, तुम्ही असं तुला चालतं जात आहे पण? अरे काय काय सांगू लक्ष्मण तुला. काय झालं? ताई उचल्यात बोलू का? हा ताई. हॅलो, अरे नरसू, कुठेस तू? फोन सुद्धा नाही केलास. अगं तुला त्रास झाला असता ना, म्हणजे तुझी झोपमोड झाली असती म्हणून फोन नाही केला. आणि समर भेटला का? समर आहे माझ्या बरोबर आहे, मी लगेच त्याला बंगल्यावर घेऊन येतोय. तुझ्या बरोबरच आहे? फोन दे त्याला. समरला? त्याला फोन दे. हा अगं ताई, अशा नाजूक प्रसंगी त्याशी फोनवर नको बोलूस. त्यापेक्षा तो आला ना की त्याचा राग शांत होईल, मग त्याच्याशी बोल. ठीक आहे, या लवकर. हा ताई, लगेच येतो. तू ते थमल साहेब. तुला काय करायचे? आपल्याला मूल नाही म्हणून तुम्हाला असं वागावं लागतंय. मी असाच आहे. अजिबात नाही. ते काही नाही, आता ना आपल्याला मूल व्हावं म्हणून पुन्हा उपाय सुरू केले पाहिजेत. धरा ते पानं खा. खा म्हणलं ना की खायचं. अगं काय ते वाट किती? खा म्हणलं ना. काय पायलट गेला का नाही राग? होय रा, जाशील ना घरी? का दत्तक यायचं विचार आहे आमच्याकडं? मला जसं दत्तक घेतलंय तसं.
हे बघ पायलट, तुला लगीन करायचं नाही ना तर नको करूस. तुला जे वाटतंय ना ते बोलून टाक घडाघडा. पण असं रुसून पळून येणं बराबर नाही बघ. आता तुझ्या घरच्यांचा काय हाल झाला असं विचार कर. काळजीत असतील सगळी घरची. हा लय काळजी करत असणार. पायलट, मला काय वाटतं माहितीये, आपल्याला जे वाटतं ना ते सरळ सरळ न घाबरता बोलून टाकावं. पण असं न बोलून पळून येऊन मागणं ताप देऊ नये. काय जाशील ना आता नीट घरी? हो. आता कसं शाण्यासारखं बोललास बरं? सुमे, तू खरंच भारी आहेस. आणि तू येडायस. खा. होय साहेब, सुमीनं तुम्हाला घरी जा म्हणून समजावून सांगितलं म्हणून तुम्ही परत आलाय ना घरी. माहित नाही. मग कुठे गेला असता तुम्ही? माहित नाही. हा म्हणजे सुमीनं सांगितलं म्हणून तुम्हाला कळालं कुठं जायचं ते, आहे का ना? हो, सुमी फार छान समजावून सांगते रे. हा, आमची सुमी लय भारी समजावून सांगते खरंच की. आला जबाबदार माणूस आला. आता समरला शोधायची जबाबदारी बबनवरच. अरे बाबण्या, लगा तू समरला घेऊन आला? हा, मग सोडून कसं येणार? बाबण्या, तुझ्या इतका जबाबदार माणूस जगात नाही लगा. अरे समर बेटा, कुठे होतास तू रात्रभर? अरे ताई किती काळजी ते माहितीये का तुला? चल चल चल. समर, अरे बाळा कुठे होतास तू रात्रभर? मित्राकडे. मित्राकडे? कोण मित्र? आम्हाला कसं नाही माहिती? बरं, राहायची व्यवस्था नीट होती ना? म्हणजे एसी, बेड, पाणी? ताई, तो समर आता आलाय ना घरी, तर ते ठरलेलं सांग आपलं ते. समर बाळा, हे बघ, असं डोक्यात राग घालून घेत जाऊ नकोस रे. किती काळजी लागली होती माहितीये का तुला? काल रात्रभर झोप नाही आणि काय नाही. सॉरी. आणि समर, आता त्या रकमाला आम्ही पाठवून दिलेलं आहे. आता तू काही काळजी करायची नाही. तुझ्या लग्नाचा विषय आता कोणी काढणार नाही, हा निर्णय ताईचा आहे. हो, तुझ्यावर कुठलाही फोर्स करणार नाही समर. थँक्यू. तर मी आवरतो आता, कारखान्यावर जायचंय मला. हो. नर्स, नर्सू, हे सगळं का होतंय हे कळतंय का तुला? का? खरी रकमा नसल्यामुळे. रकमा शोध आधी. खरी रकमा मिळाली तर समरचं मन आपोआप बदलेल. शेवटी तिच्या नशिबाची जोड असल्याशिवाय पुढचं काहीच होणार नाही, हे खरं आहे. ठीक आहे ताई, तू काय काळजी करू नको. तुझी जबाबदारी ही माझी जबाबदारी, आणि माझी जबाबदारी ही माझी जबाबदारी. शाबास. लक्ष्मण, काय मॅडम? आज समर साहेबांचं जेवण कारखान्यावरच पोचव. बाहेरचं खायला नकोय त्यांनी. आणि जेवण जरा छान बनव, त्यांच्या आवडीचं. काय काय करशील? पुली भाजी, बासुंदी, दादल हलवा, चपाती, भात, थपलतन, अंदुल मलाई, गुलाबजाम. बस, जा कामाला लाग. चालेल. बबनराव, हा मामा सर. काय नाश्ता घेताय? नाही नको, सकाळी करून आलोय मी. आहो, मग कामं नाहीत का दुसरी? हा माझी जबाबदारी. जातो. चल निघ. ताई, घे ना. तूच रे, तूच नर्सू. तू आहेस म्हणून बरं आहे रे. तर मी काय केलं असतं? सुमे, मला त्या ड्रायव्हरचं लक्षण चांगलं वाटा नाही बघ. ड्रायव्हर नाही, पायलट. हा तीच ती. काय खरं वाटा नाही त्याचं.
अगं मोठ्या बापाची बिघडलेली पोरं कशी वागतात तसं वागायला लागलाय तू. तात्या उगा काय बी बडबडू नका. आणि काय वाईट वागला होत्यो? अगं घर सोडून येतोय असं कोण? घरात पटत नसन म्हणून तो आलाय. आता तूच ओळख. मला माणसाची चांगली ओळख आहे. तुम्ही उगा काय बी बोलू नका. डबा भरायला घ्या. नाही तर तात्या तुम्ही बाहेर जावा बाहेर. हॅलो काय रे? सुमे आज कारखान्यावर साहेबांचा डबा आणू नकोस बर का. का? अगं आज बंगल्यावरनं राजा महाराजांचा डबा येणार आहे. तुझ्या हातचा डाळ भात कशाला खातील ती? आजार तर खात होता की. हो पण आतापासून बंगल्यावरचं खाणार आहे ती. आणि तसं ताई मॅडमनी सांगितलंय. इतके दिवस तर माझ्या हातचं जेवण गोड लागत होतं की. आता लय मोठा झाला का त्यो? अगं बाय माझे सुमे तू त्यासनीच विचार. मी सांगायचं ते सांगितलंय. आज डबा आणू नकोस कारखान्यावर साहेबांचा. ठेवू का? हा ठेव. सुमी कांद्याची तुझी काय दुश्मनी आहे कोणाच ठेव. कोणाचा फोन होता ग? बबनचा. काय म्हणत होता? मोठ्या घरच्या पोराला खाण्याचं जेवण नको. मी तेच सांगत होतो तुला. अगं ते पोरग नाही शान. उगाच त्याचा लाड कर नगस. एक नंबरचा खोटारडा आहे तो. ड्रायव्हर म्हणून किती खोटं वागला तुझे सगळं. पण तुलाच लय पोळ खाताचा. आपलं खानावळीचं पैसे तेवढं वसूल करून घे त्याच्याकडनं. आज कस काय उशीर झाला सुमीला? आज सायकलची घंटी बी नाही वाजली. साहेबांचा डबा खानावळ बंद केलं त्यानं. मग जेवण येईल की त्याचं राजा महाराजाचं जेवण. जाधव साहेब त्या पायलटला सांगा माझं खानावळीचे पैसे बुडवायचे विचार बी करू नकास म्हणाव. वाघाच्या जबड्यात हात घालून पैसे काढती सुमी. अगं सुमे तुझा पैसे कशाला बुडतील ग ते? पण हाय कुठं तो खोटारडा? हे सुमे काय बी कसं बोलतेस? खोटारड्याला खोटं नाही तर मग काय बोलणार? आणि तुम्ही सांगा तो का खोटं बोलला ते? खोटारडा. अगं सुमे तुला माहिती आहे ना साहेब कोण येते? मग हे असं साहेब असेल तुमचा. माझ्यासाठी खानावळीचा मेंबर आहे तो बी उधारीवाला. सांगा त्याला. आज परत भांडली काय दोघं? बहुतेक मला बी तसंच वाटतंय. नाहीतर सुमी असं कोरडं बोललीच नसते. सुमे सुमे अगं थांब ना. सुमे 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 अगं थांब ना. हे खानावळवाली आज काय मला उपाशी ठेवायचा विचार आहे का काय? काय ग तू कामावरच्या माणसांना कधी उपाशी ठेवत नाहीस ना? मग मी काय पाप केलंय? तुझ्या जीवाचं चोचलं पुरवायला राजा महाराजांचं जेवण येणार घरनं. मला माझ्याचं जेवण काय गोड लागते रे तुला? म्हणजे डबा बंद केलास ना मग तू? अजिबात नाही. कोणी सांगितलं तुला? बबन्या. पपन्या त्या 150 कोणी सांगितलंय? आता मला काय माहित. असो मी असं काहीही सांगितलेलं नाही. म्हणजे तुला अजून माझ्या हातचं जेवण गोड लागते? अर्थातच. इतके दिवस जेवतोच आहे की आता. वाटलंच मला. त्या बबन्यानं नाही तिथे डोसकं लावले वाटतं. असो पण मला भूक लागली आता खूप. डबा कुठे आहे? डब्बा? हॅलो डबा कुठे आहे? पायलट तू जरा टाइम थांबशील कर? थांबशील नव? थांबतो मी पण डब्याचं काय? थांब. मी आलेच काय? सुम्या का पण कुठे? थांब तुम्ही.
आलेच.